कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. सिंधुदुर्गात 3 दिवस ढगाळ वातावरण, आंबा काजू बागायतीला मोठा धोका. कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. श्रीवर्धनमध्ये भाजपची स्वबळ गर्जना, निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज. आघाडी नको, आता थेट लढाई, बूथ प्रमुखांचा भव्य मेळावा संपन्न. रायगड जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी, भाजप आणि शेकापला मोठे खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. आणि महाडमध्ये सामाजिक कार्याचा जागर, कोंजर शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, पेठेचा राजा स्तुत्य उपक्रम, गरजू विद्यार्थ्यांना मोठा मदतीचा हात. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे मोठे सावट पसरले आहे. हिवाळ्यातील कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होत असतानाच या अचानक बदललेल्या हवामानाचा मोठा फटका कोकणातील फळपिकांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यंदा आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात मोहर आला असून काही ठिकाणी फळधारणाही समाधानकारक झाली आहे. मात्र सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे आंब्यावर तुडतुडे आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. दुसरीकडे काजू पिकावर TMB या घातक कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वाढते धुके आणि अधूनमधून होणारा पाऊस पिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसानकारक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना वेळीच योग्य नियोजन करून कीटकनाशकांची फवारणी करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. बागायतदारांनी आपल्या मौल्यवान बागांचे रक्षण करण्यासाठी आता अधिक सतर्क आणि जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन कृषी संशोधन विभागाकडून करण्यात आले आहे. काय परिस्थिती आहे मोहर आणि फळांची, या संदर्भात काय सांगायचं? तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर वैभव शिंदे, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला. आता आपण विचारल्याप्रमाणे आंबा आणि काजूच्या मोहराची स्थिती काय आहे, तर याबाबत आपल्याला असं सांगता येईल की आत्तापर्यंतची स्थिती चांगली आहे. फक्त आंब्याला मोहर मोठ्या प्रमाणात आलाय, पण जो मोहर आलाय त्याला सेटिंग काही प्रमाणात कमी आहे आणि काही ठिकाणी म्हणजे सड्यावरच्या बागेबाबत किंवा इतर ठिकाणी कणी जरी कमी असली तरी देखील ती वाढते किंवा त्यातून कणी धरण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मग ते मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे जो मोहर आहे त्याला कणी कमी आहे, परंतु ती सुस्थितीत वाढते, हे खरं आहे. काजूच्या बाबतीमध्ये वातावरण क्लिअर आणि दीर्घकाळपर्यंत पडलेला पाऊस यामुळे काजूचं सेटिंग आणि रिटेन्शन अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. फक्त आता काय झालंय, वर्षाच्या सुरुवातीला कालच मुंबईसारख्या ठिकाणी पाऊस पडणं किंवा तुरळक पाऊस इतरत्र पडणं यामुळे धुकं वाढतंय आणि धुक्याबरोबर लगेच मळप भरणं हा देखील प्रकार वाढतोय. असं मळप भरणं आणि धुकं वाढणं हे या मोहराच्या दृष्टीनं फारसं प्रतिकूल नसतं. आणि अशा वेळेला आंब्यावर तुडतुडा किंवा फुलकिडी आणि काजूवर TMB हे जे कीटक आहेत ते कीटक मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी अलर्ट होऊन त्या दृष्टीनं नियोजन करणं अत्यंत गरजेचं असतं. या संदर्भात आंबा आणि काजू बागायत विशेष करून आता शेतकऱ्यांनी काळजी प्रामुख्याने ही घेतली पाहिजे की नजीकच्या 2-4 दिवसामध्ये जर धुक्याचं प्रमाण वाढलं तर निश्चितच आंब्यावरचा तुडतुडा किंवा हॉपर आपण ज्याला म्हणतो त्याची पिलं ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्याची जी काही जीवनक्रमाची अवस्था आहे ती थोडीशी सक्रिय होऊन ही पिलं मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे कॅपनॉडियम बुरशी येण्याची शक्यता आहे. पण आपण जर वेळीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीनं दिलेला जो काही स्प्रे शेड्यूल आहे किंवा फवारणीचं वेळापत्रक आहे ते तंतोतंत वापरावं. फक्त वापरत असताना एकच मॉलिक्यूल किंवा एकच औषध परत परत वापरणं टाळावं, म्हणजे किडींचा कुठेही उपद्रव होणार नाही आणि किडींना देखील ती पचवण्याची ताकद किंवा रेजिस्टन्स
किडीमध्ये येणार नाही यासाठी दखल घ्यावी आणि काजूवर जर समजा कुठे कीड किंवा काही प्रादुर्भाव दिसला तर लॅम्डासायलोथ्रिन हे औषध प्रामुख्याने फवारावं, त्याचा देखील उपयोग चांगला होतो. अशा प्रकारची उपाययोजना करावी. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार केला आहे. आता पालख्या उचलणार नाही तर थेट लढाई लढणार असा आक्रमक पवित्रा पक्षाने घेतला आहे. श्रीवर्धनमधील बापवन येथे तालुका उपाध्यक्ष दिलीप सालदुरकर यांच्या निवासस्थानी आराठी जिल्हा परिषद गट आणि बागमांडले पंचायत समिती गणाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस तथा विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे उपस्थित होते. या निर्धार सभेला तालुक्यातील प्रत्येक गावातील बूथ प्रमुख आणि गाव अध्यक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. आजच्या बापवन येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक गावातून आलेले आमचे बूथ अध्यक्ष, गाव अध्यक्ष असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला पार पडत असताना आम्ही चर्चा करत असताना मागील झालेल्या खासदारकीची असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, आम्ही युतीचा धर्म पाळून मतदान केलं. पण कमळ कधी घरोघरी फुलणार हा आम्ही एक विश्वास ठेवून आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये 4 पंचायत समिती व 2 जिल्हा परिषद गट ह्या स्वबळावर लढवणार असा मी तालुका अध्यक्ष म्हणून जाहीर करत आहे. बापवन येथे भारतीय जनता पक्षाची आराठी जिल्हा परिषदच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, खऱ्या अर्थाने आजची मिटिंग ही येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात होती. या संदर्भात या निवडणुकीमध्ये या मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकच निर्धार केला की ही निवडणूक साहेब भारतीय जनता पक्षाची स्वबळावर ही निवडणूक लढवा, जेणेकरून अनेक वर्ष आम्ही इतर वेगवेगळ्या पक्षाचं काम केलं. मागच्या लोकसभेला सुद्धा आम्ही खासदार राष्ट्रवादीचं काम केलं, आम्ही विधानसभेला राष्ट्रवादीचं काम केलं, पण आम्ही आमचं कमळ कधी पोचलं ही खतखत या कार्यकर्त्यांनी या मिटिंगमध्ये बोलून दाखवली. त्यामुळे एक मार्गे एक मुखाने असा निर्णय घेण्यात आला की जिल्हा परिषद 4 पंचायत समित्या ह्या स्वबळावर भारतीय जनता पक्षाच्या फुलवाच्या, भारतीय जनता पक्षाच्या लढवायच्या आणि कमळ हे प्रत्येक गणावर आणि जिल्हा परिषदेवर फुलवाचा असा एक मागे निर्धार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला. रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून शिंदे शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर कोरडूस जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यात आज मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी रसिका राजा केनी यांची उमेदवारी जाहीर करत विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला. रायगड जिल्हा परिषदेत मानसी दळवी आणि रसिका केनी या 2 रणरागिणी आता कार्यकर्तृत्वाने शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. या संवाद मेळाव्यात भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केल्याने विरोधकांना मोठे खिंडार पडले आहे. पोयनाड येथे भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस युवक, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा प्रमुख राजाभाई केनी आणि माजी सभापती दिलीप भोईर यांनीही कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक आता सज्ज झाले असून या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आता अधिकच वाढली आहे. विधानसभा मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक गटावाईज आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेतो. आता कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक. आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो. आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे. सर, महायुतीबद्दल तोडगा या ठिकाणी निघाला काय? महायुतीबद्दल काय, कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल? आता प्रश्न असा आहे की महायुती सरकार आहे, त्यामुळे ही ती चर्चा पुढे होत राहणार. येणाऱ्या काळामध्ये जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेला जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल, सीट शेअरिंग होईल, याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ. आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे, पदाधिकारी स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं, उभारी देणं
आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत, जसं आरक्षण पडलंय, जसं आता आम्ही रसिकाताईंना आंबेगूर मतदारसंघाची उमेदवार निश्चित केली, तर मागच्या 3 निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा, ही विचारधारा घेऊन आम्ही डिक्लेअर केले. रायगड जिल्ह्यातील महाडमधील बाल मित्र मंडळ आणि महिला मंडळ पेठेचा राजा यांच्या वतीने कोंजर येथील जिजामाता माध्यमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या या मंडळाने यंदाही आपला सामाजिक वसा कायम राखला आहे. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सुयोग पोरे, नवनिर्वाचित नगरसेविका अक्षया हेलेकर, मुख्याध्यापक संतोष इनामदार आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शक सुधीर शेठ यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी विशेष प्रगती करावी असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. मैदानी खेळांसोबतच इनडोअर खेळांमध्येही विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनेक गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण भार उचलणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे. या मदतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान पाहायला मिळाले. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.